ज्याच्यावर आईसारखा विश्वास ठेवला त्या चुलतीने केला निर्दयी खून. 7 वर्षाच्या देवांशचा जीव घेतला आणि वरून रचला अपहरणाचा बनाव. पण पोलिसांनी फक्त 4 तासात उघड केला हा थरारक कट. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सख्या चुलतीने स्वतःच्या पुतण्याचा खून केल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी आपल्या 7 वर्षाचा मुलगा देवांश आणि त्याचा चुलत भाऊ साई चरण हे सकाळी खेळायला गेले आणि परत न आल्याची तक्रार चाकूर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि या तपासात एक महत्त्वाचा धागा सापडला. सकाळी 7:07 देवांश हा साई चरण सोबत सायकलवर जाताना दिसून आला. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. वेगवेगळी पथके तयार करून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली आणि काही तासातच उजळम रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आड देवांशचा मृतदेह सापडला. ही बातमी समोर येताच संपूर्ण चाकूर हादरलं. घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि फिंगरप्रिंट टीमला बोलवण्यात आलं. दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू होता. तपासादरम्यान पोलिसांना कुटुंबातीलच एक महिला अनिता दिनेश स्वामी हिचं वर्तन संशयास्पद वाटू लागलं. तिचा मोबाईल बंद असणं, चौकशीत विसंगत उत्तर देणं यामुळे पोलिसांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि अखेर कठोर आणि शास्त्रीय चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात समोर आलं की तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून घरात सतत वाद होत होते आणि त्या रागातून तिने एक भयानक कट रचला. स्वतःच्या पुतण्याचं अपहरण झाल्याचा बनाव करून त्याचाच खून केला आणि हा गुन्हा त्या महिलेवर टाकून तिला अडकवण्याचा प्रयत्न केला. निर्दोष बालकाचा जीव घेत मृतदेह पडक्या घरात टाकून पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. परंतु लातूर पोलिसांच्या सतर्कतेसमोर हा कट जास्त वेळ लपून राहिला नाही. फक्त काही तासातच पोलिसांनी हा संपूर्ण गुन्हा उघड केला आणि आरोपी अनिता स्वामी हिला अटक केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर तसेच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने कामगिरी बजावली. आता प्रश्न एकच आहे, एवढ्या छोट्या मुलाचा जीव घेण्याइतका राग किती भयानक असू शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर काल जी घटना घडलेली आहे त्याचा घटनाक्रम कसा आहे आणि आज जे काही आरोपी उत्पन्न झाले किंवा आज जे काही घटना त्याबद्दल काय सांगता? काल दिनांक 19/4/2026 रोजी चाकूर येथील 7 वर्षाचा मुलगा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साई चरण स्वयंस्वामी हे सकाळी 8 वाजल्याच्या आसपास बेपत्ता झाल्याची माहिती होती. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शोध घेत असता त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशन संपर्क साधला असता आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भंडे साहेब आणि चौधर साहेब यांनी तात्काळ तिथे पथक तयार करून मुलाच्या शोधांसाठी प्रयत्न केला असता आमच्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत मस्के यांना त्या एका मुलाचा जो देवांश आहे मृतदेह त्याच्या घराजवळच एका ठिकाणी मिळून आला होता आणि एक दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता होता. या संदर्भात माहिती समजतात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी येऊन त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले स्थानिक गुन्हे शाखा त्याच पद्धतीने या अगोदर देखील चांगले उत्कृष्ट काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचे वेगवेगळे पथकं तयार करून सीसीटीव्ही असतील, तांत्रिक विश्लेषण असतील तयार करून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याबाबत तसेच ह्या खून कुणी केला याबाबत आरोपी निष्पन्न करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सायंकाळच्या वेळेला हा गुन्हा मयताचे वडील मंगेश स्वामी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नंबर 196/2026 कलम 103(1) कलम 238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यात जे संशयित व्यक्ती निष्पन्न झाले होते त्या मयताची चुलती अनिता दिनेश स्वामी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक केल्यानंतर आज रोजी तिला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तिला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आलेले आहे. तर शेतीच्या वादातून नसून नवीन आता तपासमध्ये बरोबर, सध्या आतापर्यंतच्या तपासात
जे आरोपी महिला आहे तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून त्यांच्या घरात सतत वाद होत होते. त्यामुळं अपहरण आणि खून या दोन्ही गोष्टीचा बनाव करून त्याचा आरोप त्या महिलेवर ढकलायचा असा प्रयत्न आरोपी महिलेने केलेला आहे. परंतु तो तिचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.